तर पाहायचा इथं मात्र पहिल्याच बॉलवरती पाहिला चौकार आला आणि त्यानंतर इथे मात्र गोलंदाज हाफ ट्रॅकर बॉल चेंडू हवेत चालला वाईडिश मिड विकेटला तिथनं मात्र पाहता क्षेत्ररक्षक पोचतील का पोचले त्या ठिकाणी अडवला जातो चेंडू परंतु सिंगलला डबल मध्ये आणि टिबल मध्ये तिसरी धाव मात्र या ठिकाणी पूर्ण करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट्स इथं मात्र कैलास आणि सागर मधले तालमेल आपल्याला पाहायला मिळतं एक विस्फोटक जोडी आहे मित्रांनो आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये जर विचार केला तर सागरनं देखील त्या ठिकाणी सागरला आपण पाहिलं होतं मोठी केली त्या ठिकाणी साकारता आली नव्हती परंतु आज जर विचार केला तर सातत्यानं जय हनुमान शिवनसे टीमसाठी ग्रामीण विभागामध्ये या संघाला मात्र चांगलं त्याच्या माध्यमातून योगदान असतं आता बघायचं गोलंदाज इथनं मात्र पाहता पहिल्या बॉलवरती ओके इथनं मात्र जय हनुमान शिवनसे टीमला 2 धाब्याने पॅनलाइज केलं जाईल यावेळी मात्र चेंडू हवेत पाहायचा सिंगल कंप्लीट झाली आणि त्या ठिकाणी पाहता मित्रांनो सिंगलच्या मदतीनं आता जय हनुमान शिवनसे टीम जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 8 या अंकावरती पहा मित्रांनो आपण फलंदाजच्या खिशामध्ये सेलफोन त्या ठिकाणी मात्र डेफिनेटली आढळला तिथनं जर पाहिलं तर शिवनसे टीम कुठेतरी चुकी करतोय का काय सागर कारण की पाहता 2 धाब्याने आता पेनल्टी बसली गेली आहे संघ पहा मित्रांनो लवकर आला वेळेवर उपस्थित राहिला परंतु त्यानंतर आपण जर पाहिलं तर ह्या ठिकाणी चुकी घडते की काय आणि डेफिनेटली पाहता आपण 3 चेंडू समाप्त झालेत 8 धावा इथनं मात्र पाहायचा फटका हवा त्या फसलाय फटका क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी अडवला जाईल चेंडू आणि पाहता आपण संपू शताला या ठिकाणी पाहता आपण कैलास पारिजांत इथनं मात्र पहिले विकेट जय हनुमान शिवनसे टीमला पहिला झटका भेटेल 8 या अंकावरती डब्ल्यू पाहायचा पहिला गडी बाद झाला जय हनुमान शिवनसे टीमचा इथनं मात्र नौका फलंदाज मैदानामध्ये इंटरव्ह्यू इनायट नंबर 3 वरती विकास इनायट नंबर 3 साठी चालला मैदानामध्ये 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि यावेळी पाहायचा हा फटका सुरेख परंतु पाहायचंय जेवढी उंची तेवढी लांबी या फटक्या मग विकासच्या बॅट मधून दिला जातो तडका फलंदाज गोलंदाज आनंदच्या बॉलिंग ट्रॅक वरती आपण जर पाहिलं तर या साच्या मदतीनं आता कुठेतरी विचार करायला भाग पडले जाईल गोलंदाजाला पहा मित्रांनो म्हटलं जातं अनेकदा वन डाऊनचा प्लेअर हा खतरनाक असतो निश्चितच आता जर पाहिलं तर त्याच्याकडनं ती दर्जेदार खेळली यावेळी मात्र साकारत असताना आपण पाहता विकासला षटकार आला इथनं मात्र 6च्या मदतीने आपण पाहता संघाची धावसंख्या जय हनुमान शिवनसे टीम जाऊन पोहोचली 14 या अंकावरती आणि शेवटचा अंतिम एक बॉल असेल इथनं मात्र बघायचं काय घडतं टॉस जिंकला इथनं मात्र जय हनुमान शिवनसे टीमनं मात्र पहिल्यांदा बॅटिंग निवडली शेवटचा अंतिम बॉल 4 षटकांची मॅच चेंडू हवेत इथनं पाहता आपण सिंगल कंप्लीट होईल आणि सिंगलच्या मदतीनं इथनं पाहाल तर 1 विकेटच्या नुकसानावरती आतापर्यंत पाहाल तर जय हनुमान शिवनसे टीम जाऊन पोहोचेल ती म्हणजेच टोटल 15 या अंकावरती यावेळी बघायचं पिबनचा पहिलं षटक समाप्त झालं इथनं जर पाहिलं तर आनंद चांगलं षटक वेगळं धावा खर्च केल्या 15 एक गडी बाद करण्यामध्ये यश मिळालं कैलास सारखा मोठा फलंदाज ज्यानं पहा मित्रांनो पहिल्या बॉलवरती चौकारानं सुरुवात केली आणि त्याच फलंदाजाला इथं मात्र बाद केलं बॉलिंग ट्रॅक वरती गणपत पाहता आपण वर्णे टीमचा हा दुसरा गोलंदाज इथे मात्र पाहायला मिळेल सातत्याने मी या ठिकाणी आपण पाहू शकाल केटीसी लाईव्ह यांचं एक चांगलं योगदान या स्पर्धेला त्यानंतर
निश्चितच रायगड प्रीमियर लीगचे एक सर्वेसर्वा जर विचार केला तर एक सक्सेसफुल आयोजक आपण पाहाल तर प्रकाशजी पवार साहेब वर्णे हे देखील या मॅचला एन्जॉय करत असतील तर त्यांचं देखील मी या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. पहिलं षटक समाप्त झालं 15 धावा इथे मात्र खर्च केले आनंद. आता बघायचं आहे जय हनुमान शिवनसाई टीमची जोडी मैदानामध्ये पाहता ऑन स्ट्राईकला फलंदाजीतनं विकास आणि नॉन स्ट्राईक एंड आतापर्यंत जर फलंदाज विचार केला तर सागर एक बॉलमध्ये एक धाव त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली आहे परंतु आज इथे मोठी खेळी करावी लागेल. जांभूरपाडा संघाचा विचार केला तर मित्रांनो पहा मी म्हटलं की पहिला सामना जिंकला दुसरा सामना जिंकला आणि आता जर विचार केला तर जांभूरपाडा संघ इथे मात्र आराम करतोय. अद्यापही इथे 2 मॅचेस पाहायला मिळतील आणि तिथनं मात्र त्यानंतर जांभूरपाडा संघ इथे खेळताना दिसेल. यावेळी पाहायचं हा चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये बॅडम बॉलचा संपर्क नाही आहे तिथनं मात्र डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच आपण पाहता आज विचार केला तर या स्पर्धेचा 4था दिवस जे सोंडाई माता चषक आणि त्यानंतर विचार केला तर सोंडाई माता क्रिकेट टीम चिंचखांबला यांचं हे मोठं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. याच मैदानावरती आम्ही सातत्यानं सांगतो कारण की 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आपण पाहता शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला आणि डेफिनेटली त्याच दिवशी जर विचार केला तर 19 फेब्रुवारी रोजी हे आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. या आज जर विचार केला तर चिंचखांबल्याच्या क्रीडा नगरीवरती प्रकाश झोतातील नाईट रजनी स्पर्धा आपल्या भेटीला येते. इथनं पाहता या बॉलवरती सिंगल आली स्ट्राईक रोटेट होईल आता सागरच्या खात्यामध्ये आणि 1च्या मदतीनं आता पाहता जय हनुमान शिवनसाई टीम 16 या धाब्यावरती जाऊन पोहोचली. पुढचा बॉल एवढी गणपत बॉलिंग ट्रॅकवरती. इथनं पहा काय घडलं बॅटचे लेडिंग केज आणि हे मोठं विकेट ज्या विकेटची तलाश होती तोच विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. सागरच्या पारीचा अंत पहिला झटका इथनं बसेल तो म्हणजेच जय हनुमान शिवनसाई टीमला आतापर्यंत 16 या धाब्यावरती. इथं आता पाहायचं गोलंदाज आपण पाहता गणपत विशाल बसलाय पाचच्या ठिकाणी नौका फलंदाज जाईल मैदानामध्ये गणेश बॅटिंग मार्गावरती. आपण जर विचार केला तर नेट नंबर 4 वरती गणेशला पाहता इथनं मात्र गोलंदाज तयार. आतापर्यंत 3 चेंडू समाज झालेत गणपतचे. या बॉल वरती पहा उडवला चेंडू बराच काल शतरक्ष गेल चेंडू खाली त्या ठिकाणी पहा सुरेख आणि पहा नो चेंडू इथे मात्र पंचांनी घोषित केलाय. 9 चेंडू वरती पाहता डेफिनेटली मित्रांनो एक धाव होईल. झेल हवेत होता गणेशला इथे जीवदान मिळेल का आणि आज दिलं गेलं. आता फ्रीडचा चेंडू इथनं जर पाहिलं तर 17 धावा धावपटलावरती आता लागतील. फ्रीट असलेल्या बॉलवरती विकासला नामी संधी असेल. इथनं पाहायचं डेफिनेटली गोलंदाजावरती जर विचार केला तर गोलंदाजाला दंडित केलं जातं. पायसा बेली मात्र नो बॉल डेफिनेटली फेकी गेला. त्यानंतर फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये चुका झाल्यात पाहता आपण त्या कारणास्तव गोलंदाजाला दंडित केलं जाईल. विकास ऑन स्ट्राईकला यावेळी लाफ केला बराच काल पुन्हा एकदा हवेत परंतु जेवढी लांबी तेवढी उंची देखील पाहायला मिळाली आणि एक मोठा प्रहार या बॉलवरती विकासच्या बॅटमधनं फ्रीडची नामी संधी साधली गेली आहे. आणि इथनं जर पाहिलं तर 6च्या मदतीनं आता संघाची धावसंख्या 24 धावा धावपटलावरती लागल्या. चांगलं धावफलक पाहायला मिळतं. चेंडू झाले समाप्त इथे 4
अंतिम अद्यापही 2 चेंडू शिल्लक असतील. यावेळी बघायचं गोलंदाज पुन्हा एकदा तयार. मोठे फटके केले जातात. दुसऱ्या षटकामध्ये पाहता 24 धावा आपटला वरती. इथनं पाहता विकास मात्र बरसतोय. यावेळी मात्र हा चेंडू पाहायला मिळेल. अवांतर धावेचा अतिरिक्त धाव यावेळी मात्र जोडली जाईल. लाईन खराब इथनं मात्र पकडली जाते गोलंदाजच्या माध्यमातून. त्यानंतर पाहता पंचांची देखील इथनं जर विचार केला तर पंचांची देखील खूप खूप आभार मानावे लागतील. कारण की पहा टायमिंग वरती डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवलं जातं. प्रॉपर डिसिजन अचूक डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवले जातात. निश्चितच ऑफिशियल पंच आमचे असतील संजय वाघमारे. त्यानंतर स्क्वेअर लेग पंच असतील भरत वाघमारेंच्या माध्यमातून स्क्वेअर लेग पंचाची भूमिका पाहता. आज जर विचार केला यावेळी पाहता या फटक्यावरती जबरदस्त टायमिंग वापरलं जातं आणि चेंडू चालला वाईड लॉंग ऑनला. जबरदस्त प्रहार आणि 4 धावेनं पाहता विकासनं यावेळी मात्र थैमान घातलं खेळपट्टीवरती. 4 धावेनं आता जय हनुमान शिवनसे टीम जाऊन पोहोचल. टोटल 29 धावा धावपटलावरती लागल्या. चांगली खेळी राहिली. पहा गणेशचा विचार केला तर गणेशला जीवदान दिलं. 9 चेंडू फेकला तिथे मात्र झेल उडाला होतं आणि त्या झेलचा फायदा त्या 9 चेंडूचा फायदा मात्र आपण पाहिलं तर विकासनं घेतला आणि पुढील बॉलवरती फ्रीटच्या बॉलवरती षटकार मारला गेला होता. आता इथं पाहायचंय या षटकातील अंतिम शेवटचा बॉल असेल. या बॉलवरती बघायचं काय घडतं. एखादा फटका आला तर मात्र धावसंख्या कुठेतरी मोठी आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी पाहायचंय आलाय स्लॉट मध्ये गेलाय थेट आमच्या कॅमेरामॅनच्या डोक्यावरती आणि तिथं पाहता आपण चेंडू स्टँड अँड डिलिव्हर सीमा रेषा पलीकडं शेवटच्या बॉल वरती पाहिला तर दमदार षटकार आणि 4च्या मदतीने षटक क्रमांक झालं समाप्त. इथे दुसरा आणि 2 षटकाच्या अखेरीस जर आपण पाहिलं तर धावपटलावरती जाऊन पोहोचतील टोटल 35 धावा. 12 चेंडू मध्ये 35 धावा दमवल्या. नडाल टीमला त्या ठिकाणी आपण दुसऱ्या सत्रातील दुसरी मॅच पाहू आणि त्या मॅच मध्ये फाईट करेल नडाल विपक्ष जो संघ असेल तो त्या सामन्यात जो जिंकेल तो डेफिनेटली शेवटी फाईट या ठिकाणी जांभूलपाडा टीमला फाईट करेल. मात्र बघायचं या ठिकाणी ड्रिंक टाइम संपला. 2 षटकं समाप्त झाली. इथनं जे हनुमान शिवनसे टीम आतापर्यंत पाहता 35 धावेवरती आणि गोलंदाज वर्णे टीमचा बॉलिंग ट्रॅकवरती पाहाल दीपक. तिसरं षटक असतील सांघिक कोट्यातलं जर पाहिलं तर वैयक्तिक कोट्यातलं हे पहिलं षटक दीपकला आपण पाहता. यावेळी पाहायचं पहिला बॉल खोलवर टप्प्यांचा डाकूर हाताचा गणेश यावेळी मात्र मारा करतोय. चेंडू चालला मिड विकेटला. तिथनं मात्र पाहता तर सॉरी एक्स्ट्रा कव्हर डीप कव्हरला चालला चेंडू तिकडला मात्र अडवला जातो आणि बघायचं तर एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने फक्त स्ट्राईक रोटेट केली जाते. पहा गणेशचं शांततेचं क्रिकेट पाहायला मिळतं. स्ट्राईक फक्त रोटेट केली जाते आणि विकासच्या खात्यामध्ये स्ट्राईक इथनं मात्र पाहायला मिळेल. 5 धावपटलावरती 36 धावा. इथनं जर फटकेबाजी झाली 2 ते 3 मोठे फटके आले तर सहजरित्या 40-45 पर्यंत संघ आतापर्यंत जाऊन पोहोचेल तिसऱ्या षटकामध्ये. परंतु पाहायचं पहिल्या बॉलवरती सिंगल आली. सिंगलला सुरुवात जरी केली असली तरी येणारे 5 चेंडू सांगून जातील की कोणतं वर्चस्व कोणत्या संघाचं इथे मात्र दिसेल. यावेळी पहा बॅटची लिडिंग एज पाहायला मिळाली परंतु चांगलं क्षेत्ररक्षण इष्टरक्षण त्या ठिकाणी झालं वर्णे टीमच्या माध्यमातून आणि पाहता आपण डॉट बॉलची समाप्ती इथं मात्र गोलंदाज दीपक बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहता. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळी मात्र प्रहार चढवलाय. जबरदस्त स्टँड अँड डिलिव्हर फक्त सरळ बॅटनं व्ही शेपला फटकेबाजी केली जाते आणि यावेळी आपण पाहता तर फलंदाज विकासच्या बॅट मधील वारंवार मोठे फटकेबाजी जी कामगिरी सागरनं केली नाहीये ती कामगिरी इथं मात्र जर पाहिलं तर विकासच्या बॅट मधनं केली जाते. 6च्या मदतीने पाहता जय हनुमान शिवनसे टीम आता जाऊन पोहोचेल तब्बल 42 धावा ऑन स्कोअर बोर्ड वरती. इथं 2 चेंडूचा आपण जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला षटकातला. यावेळी पाहायचं पुन्हा एकदा फटका हवा फटका फसेल त्या ठिकाणी
विकासला परतावं लागेल आणि आपण पाहता इथे मात्र फलंदाज बाद होईल. जय हनुमान शिवनसाई टीमचा आतापर्यंत तिसरा गडी तंबूच्या आश्रयाला. विकास बॅक टू द डगआउट. पहा मित्रांनो मोठे फटके मारत होता. आतापर्यंत पाहिलं विकासच्या बॅटबंद तब्बल 3 षटकार पाहिले आणि त्यानंतर ह्या फटका देखील त्याच दिशेमध्ये एक्झिक्यूट करायचा होता परंतु फटका फसला आणि इथे वर्णे टीमचा गोलंदाज आपण पाहिला तर दीपकला मिळाली आहे सफलता. इथं मात्र चालला मैदानामध्ये विशाल. पहा आता या ठिकाणी पाहायला मिळेल भावांची जोडी मैदानामध्ये विशाल आणि गणेश. आणि स्ट्राईकला फलंदाज. इथनं पाहता आपण या षटकामध्ये चेंडू समाप्त झाले 4. अंतिम 2 चेंडू आणि स्ट्राईकला फलंदाज. नौका मैदानामध्ये एंटर होईल विशाल. पहा मित्रांनो गणेश मध्ये क्षमता आहे परंतु स्वतः नॉन स्ट्राईक एंडला थांबलाय. शेवटच्या षटकामध्ये असं विचार आहे की हाणामारी करायचा परंतु तिथनं स्ट्राईक मिळणं गरजेचं असेल गणेशला. आणि स्ट्राईकला विशाल. यावेळी बॅटचे लिडिंग एज लागले परंतु पहा सिंगल कंप्लीट झाली आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. इथनं पाहता जय हनुमान शिवनसाई टीम जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आता 44 धावेवरती. यावेळी गोलंदाज. पाहायचं सरळ बॅटनं चेंडू चालला वाईडिश लॉंग ऑनला. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा कॉल. त्या ठिकाणी गणेश सुखरूपरित्या क्रॉस लाईन पलीकडे. जबरदस्त. पहा मित्रांनो या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. काय घडतं गणेश थोडीशी चुकी झाली. आपण पाहिलं तर लक्ष चुकीचं होतं. चुकीच्या ठिकाणी आपण पाहिलं गणेश थोडासा फंबल झाला आणि तिथनं विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. आताच पाहिलं तर जय भवानी सॉरी जय हनुमान क्रिकेट टीम शिवनसाई टीमला इथं जर विचार केला तर गणेशच्या माध्यमातून आपण पाहता झटका क्रमांक 4 तंबूच्या आश्रयाला. धावा धावपटलावरती पाहता 46 धावा. पहा मित्रांनो षटक देखील समाप्त झालं 3 षटकांच्या अखेरीस. इथनं जर पाहिलं तर धावपटलावरती 46 सार्वजनिक धावसंख्या उभी केली आहे. अद्याप 1 षटक बाकी आहे. इथनं मात्र नौका फलंदाज जाईल मैदानामध्ये. इनायट नंबर 6 ला अक्षय. यापैकी गोलंदाज आपण पाहाल बॉलिंग ट्रॅक वरती वर्णे टीमचा गोलंदाज नवनाथ बॉलिंग ट्रॅक वरती. आणि इथनं जर विचार केला तर हे 6 चेंडू विशालला हाणामारी करावी लागेल. ज्याप्रमाणे फटकेबाजी केली विकासनं, ज्याप्रमाणे फटका मारला कैलासनं, त्याप्रमाणे मोठे फटके इथनं मात्र खेळावे लागतील. आता बघायचे 6 चेंडू. या 6 चेंडूवरती टार्गेट सेट केलं जाईल. बघायचे धावा किती जमा केल्या जातात. 46 धावा तर झालेच जमा. इथनं मात्र वर्णे टीम समोर धावेंचा डोंगर किती उभा असेल. पहा वाईडिश लॉंग ऑन. त्यानंतर मिड ऑन आणि मिड विकेट ला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतं. त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आपल्याला नाही दिसत. कारण की पहा मित्रांनो एक आपण विचार केला तर गोलंदाज मागच्या षटकामध्ये दीपकनं षटक फेकलं. त्याच्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या आणि यावेळी मात्र क्षेत्ररक्षकांमध्ये डेफिनेटली बदल आपल्याला घडताना दिसतो. 6 चेंडू इथनं मात्र पाहता पंचांचं ग्रीन सिग्नल. शेवटचं अंतिम षटक इथनं मात्र चालू होईल. पहिला चेंडू नवनाथ बॉलिंग ट्रॅक वरती. समोर विशाल. यावेळी पहा स्क्वेअर लेगला फटका मारलाय. सिंगल कंप्लीट झाली. उचलणार फेकणार. पहा इथनं विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. विशालनं मात्र चाणक्य बुद्धीनं स्ट्राईक आपल्या जवळ ठेवली. डेफिनेटली पहा मित्रांनो नॉन स्ट्राईकला विशाल पोहोचला. त्यानंतर त्याचा लक्ष चेंडूवरती होता. उचलला फेकला तोपर्यंत आपण पाहिलं तर फलंदाज अक्षयनं घाई केली आणि तिथनं मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. आता पाहता नौका फलंदाज स्ट्राईकला जाईल विष्णू आणि त्यानंतर विचार केला तर विशालला थांबावं लागेल. इथनं जर पाहिलं मित्रांनो तर विशालवरती इथे मोठे जबाबदारी असेल मोठे फटके मारायची. यावेळी पाहता नौका फलंदाज मैदानामध्ये विष्णू पाहायला मिळेल. इथनं मात्र आता पहिल्याच बॉलवरती विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे गोलंदाज अक्षयला. फलंदाज यावेळी पाहता
वाईटचं अपील केलं जातं पंचांकडे, परंतु विष्णूला बाल. इथनं जर पाहिलं तर मोठ्या फटके खेळावे लागतील. म्हणजे पहा मित्रांनो, जय हनुमान शिवनसे टीम पहिल्यांदा टॉस जिंकला, बॅटिंग निवडली आणि तिथनं जर पाहिलं तर मात्र विकेट सॅक्रिफाईस करत असताना आता 5 आणि 6 नंबरची जोडी मैदानामध्ये खेळतीये. यावेळी चेंडू हवे त्या, यावेळी पाहू शकाल झेल सुटला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, परंतु विकेट सॅक्रिफाईस वारंवार. काय घडतं इथे, मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. आतापर्यंत पाहता मित्रांनो विष्णूला परतावं लागेल. इथे जर पाहिलं तर फलंदाज बाद झाला. आतापर्यंत जर पाहिलं तर 6व्या क्रमांकाचा नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल. जय हनुमान शिवनसे टीमचं सूरज. ज्यावेळी पाहायचं अद्याप 3 चेंडू शिल्लक आहे. तिथनं 3 चेंडू समाप्त झालेत. धावा खर्च केलेत 2. रनआउट मध्ये 2 गडी बाद करण्यामध्ये यश. इथनं पाहता स्क्वेअरला फटका चालला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, फंबलिंग पाहायला मिळेल. एक कंप्लीट झाली, दुसरीचा कॉल आणि पाहता थोडासा खराब थ्रो मिळाला. 2 धावेच्या मदतीनं आता जय हनुमान शिवनसे टीम जाऊन पोहोचेल तब्बल 50 आकड्यावरती. 50 धावा धापटल्यावरती लागल्या शिवनसे टीमच्या. आता पाहायचं मित्रांनो, या षटकामध्ये जर पाहिलं तर अंतिम 2 बॉल, या 2 बॉल वरती टार्गेट सेट केलं जाईल. बॉलिंग ट्रॅक वरती पाहिला नवनाथला तर 2 गडी त्यांनी रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र डेफिनेटली बाद गेलेत. इथनं मात्र फिल्डिंग डिपार्टमेंटने साथ दिली. 2 चेंडू शिल्लक. आडव्या बॅटनं खेळायचं, परंतु त्या ठिकाणी बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षण देखील थोडंसं फंबल झाले. आणि पाहता मित्रांनो एक धाव आली लेग बायच्या स्वरूपामध्ये. इथं सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावपटल्यावरती आता जाऊन पोहोचेल 51 धावा. पाहायचं या ठिकाणी आता शेवटचा अंतिम बॉल. इथे मोठ्या फटक्याची उत्सुकता असेल. इथे मात्र पहा सुरेख एक धाव कंप्लीट झाली आणि शेवटच्या बॉलवरती लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळेल. इथे जर पाहिलं तर टोटल धावा धावपटल्यावरती जय हनुमान शिवनसे टीमच्या 4 षटकांच्या अखेरीस 52 धावा धावपटल्यावरती लागल्यात. पहा मित्रांनो 52 धावा धावपटल्यावरती लागल्या उत्तरार्धामध्ये. आता वरणे टीमला गरज असेल ते म्हणजेच येणारी 4 षटकं आणि इथनं 53 धावांची गरज असेल ती म्हणजेच वरणे टीमला. तर डेफिनेटली त्यानंतर उत्तरार्धामध्ये तर गरज आहे 53 धावेची. तत्पूर्वी आपण या ठिकाणी आवाज ऐकूयात. आमच्या आज डेफिनेटली त्याची साथ आम्हाला लाभली आहे समालोचनासाठी. या ठिकाणी आपण पाहता आमचे साथी समालोचक इथनं जर पाहिला गणेश वाघमारे मोरबे यांच्या आवाजामध्ये बदल. हॅलो, धन्यवाद. आपण पाहू शकाल प्रवीण बगे साहेबांचा आवाज या 4 दिवसामध्ये आपण पाहिला तर एक जबरदस्त आवाज या सोंडाई माता क्रिकेट खर्चाच्या माध्यमातून. तर नक्कीच आपण पहिला 4 दिवसाच्या 5 दिवसाचा हा सामना असेल. आपण पाहिला तर जवळपास आपण पाहिला तर या साहेबांचा आवाज आपण ऐकला. नक्कीच प्रवीण वायगे साहेबांचा आवाज आपण ऐकला. त्यानंतर आपण पाहू शकाल मॅच कडे बोलूया. पहिला सत्र संपला. आपण पहिला वरने टीमनं चांगली गोलंदाजी केली त्याबद्दल आपण पाहू शकाल. चांगली क्षेत्ररक्षण सुद्धा राहिला. त्यानंतर आपण पाहिला तर 4 षटकामध्ये आता धावा जमवायचे आहेत. 51 धावा करायचे आहेत. पॅलेन्स केलाय वरने टीमला. आपण पाहिला तर वरने टीमला शिवनसे आंबे टीम आपण पाहू शकाल एक
पनवेल विभागातून आलेली टीम आपण पाहिला तर एक चांगली टीम होती आणि त्या टीमला मात्र पॅलेलेस केल्या 2 धाब्याचे सायना. पण इथं मात्र नक्कीच 51 धावांचा पाठला करत आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होते आपण पाहू शकाल. नक्कीच आनंद आणि मनोज ही जोड खाली मैदानाच्या आतमध्ये रवाना होते आपण पाहतो. 51 धावांचा पाठला करत आहे. तर नक्कीच आपण पाहिला तर मित्रांनो पाहू शकाल 4 षटकाचा हा सामना असेल आणि 4 षटकामध्ये धावा जमवायच्या आहेत त्या 51 धावा जमवायच्या आहेत. आपण पाहिलं सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. मनोज आणि आनंद हे या जोडखाली मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. जरूर आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवरनं कर्जत एंड कडनं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. पहिला पिओनचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होते. कैलास हा गोलंदाज आपण पाहू शकाल. तर आपण पाहू शकाल नक्कीच 24 चेंडूमध्ये या बनवायच्या 51 धावा 2 रनाची बॅलन्स आपल्याला पाहायला मिळेल. ती टीम फिल्डिंग करणारी टीम आपण पाहू शकाल. शिवनसे आंबे पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. इथं मात्र हा जबरदस्त गोलंदाज. पहिला चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला चेंडू गोल्डन फेकलाय गोलंदाज आपण पाहू शकाल. गोलंदाजाच्या माध्यमातून ही सुरेख गोलंदाजी कैलासच्या माध्यमातून. पहिला चेंडू येईल डॉट आणि डॉट चेंडूच्या साइन आपण पाहू शकाल. नक्कीच पहिला चेंडू मात्र आपण पाहिला तर नक्कीच श्री गणेश मात्र ओपन करण्याचा मध्ये माहेर ठरलेला हा फलंदाज आपण पाहू शकाल. मनोजच्या माध्यमातून ही चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल वन टीमच्या माध्यमातून. पण इथं मात्र अलेक्साच्या दिशेनं फिरकवण्याचा प्रयत्न. अजून एक मात्र चेंडू येईल डॉट आणि इथं मात्र श्री गणेश होईल चेंडूच्या माध्यमातून पहिली धाव मिळालेला स्कोर गाठीच्या वरती आपण पाहू शकाल. नक्की वाईटच्या स्वरूपामध्ये आलेली ही धाव संख्या आपण पाहू शकाल. श्री गणेश झाले टीम आपण पाहू शकाल. वर्णी टीम आपण पाहू शकाल. चांगली टीम आहे. यावेळेस आपण पाहिलं कर्जत आणि पनवेल विभागामध्ये ही लढत मात्र चालू आहे. 51 धावांचा पाठला करायचा. इथं मात्र सुरेख चेंडू मात्र फिरकावलाय. दुसऱ्या टप्प्यावरती सिंगल टप्प्यावरती उचलणारा फेकणारा एक सिंगल आली आणि या सिंगलच्या साईनं मात्र धावसंख्या मात्र 1 ने सरसबेला. धाव पलकावरती धाबा जाऊन पोहोचतील त्या 2 धाबा. दोन धाबा स्कोर गाठवरती जाऊन पोहोचल्यात. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय कलशच्या माध्यमातून. एक सुरेख गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते कर्जत एंडकडनं ही गोलंदाजी आपण पाहतोय. इथं मात्र हेलिकॉप्टर उडवला आहे. चेंडू हवेमध्ये. आपण इथं मात्र झेल जमिनीला दान होत आहे. या बेलेस मात्र नक्कीच सिंगल मात्र प्रदानच झाले. स्कोर गाठ होती. आणखीन एक धाव सडेल. सुरेख झेल होता. झेल टिपणं गरजेचं होता. पहिली विकेट मात्र मिळाली असते. टीम आपण पाहू शकाल. शिवनशी आंबे पनवेल मध्ये ही मुडली जाणारी टीम चांगली टीम आहे आपण पाहू शकाल. या बेलेस नक्कीच झेल मात्र जमिनीला दान झाला. सिंगल आली आणि सिंगलच्या साईन मात्र धाव संख्या 1 ने सरसबेल. या सिंगलच्या साईन मात्र धाव संख्यावरती जाऊन पोहोचेल ती 3 या अंकावरती. इथं मात्र हा जबरदस्त घुटनाटेक तमाशा देख. हा चेंडू फसलाय हवेमध्ये. फलंदाज होईल बाद. मनोजच्या पारीचा आणतो पहिली विकेट गोल्डन विकेट आपण पाहू शकाल. मनोजच्या पारीचा आणतो ते तंबूच्या असराला पहिली विकेट आपण पाहू शकाल. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल. रोशन मात्र मैदानाच्या आतमध्ये राहून होते. नक्कीच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिली विकेट तंबूच्या असल्याला पाहायला मिळालं. मनोज झोरे साहेबांसारखा आपण पाहिला तर एक सदस्य असलेला कर्जत विभागामध्ये एक चांगला नावाजलेला नाव त्या फलंदाजाला मात्र तंबूच्या असल्याला मात्र विसरलाय. आणि पहिली विकेट गोल्डन आपण पाहिली तर वर टीमला पहिला धक्का मिळालाय. नवीन फलंदाज रोशनच्या पारीचा आपण पाहिला तर अंत झाल्यानंतर रोशनचं मात्र आगमन होतंय. दुसऱ्या फेरीतला डावकुर हाताचा फलंदाज आहे आपण पाहिलं तर डावकुर हाताचा फलंदाज नेहमीच घातकी असतो. या वेळेस नवीन फलंदाज असेल
पहिला P1चा षटक कर्जत एंडकडनं ही गोलंदाजी आपण पाहतोय. कैलासच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले, मोठे फटक्यामध्ये रोखण्याचं काम मात्र केलंय. पण इथे मात्र एसटी वरती आदललाय हा चेंडू आपण पाहिलं तर बडो एसटी वरती हा सिंगल येईल. लेग बायच्या इशाऱ्यात आपण पाहिलं तर लेग बायच्या साईना मात्र ही सिंगल येईल आणि या सिंगलच्या साईन आपण पाहिलं तर धावसंख्या 1 ने सरसेल. 4 धाबा स्कोर गाठ वरती जाऊन पोहोचतील. पुढचा चेंडू आपण पाहू शकाल, चांगली गोलंदाजी पण इथे हवाईचा पार चेंडू ऑफ द पार होईल सीमा रेषा पलीकडं. अजून एक येईल मिड एक्स्ट्रा कव्हर मध्ये आलेला हा षटकार आणि या षटकाराने सायन मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 10 या अंकावरती. जबरदस्त फलंदाजी शेवटच्या मोमेंटला आलेला हा षटकार आणि आपण पाहू शकाल 6 चेंडू मात्र फेकल्यात या गोलंदाजानं. काय गोलंदाजी केली होती, शेवटच्या मुवमेंटला आलेला हा षटकार मात्र इरादा पेष्ट केला तर फलंदाज नवीन गेलेला फलंदाज आपण पाहू शकाल रोशनच्या माध्यमातून आणि सलामीवीर त्याच्या माध्यमातून हा आलेला आनंदच्या बॅट मधून आलेला हा षटकार आणि या षटकाराने मात्र इरादा पेष्ट केले तर धावसंख्येचा पाठला करायचा आहे 51 धावांचा आणि 51 धावांचा पाठला करत असताना आपण पाहू शकाल नक्की जर 10 धावा स्कोर गाठवरती जाऊन पोहोचल्यात. येणारे चेंडू असेल 18 आणि धावसंख्येची गरज असणार आहे ती 41 धावांची. नवीन गोलंदाज आपण पाहू शकाल सागरच्या माध्यमातून वैयक्तिक पिवळचा षटक मात्र संपुष्टात आलाय. धावफलकावरती 10 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. येणारे चेंडू असतील 18 आणि धावसंख्येची गरज असणार आहे ती डब्बल आपण पाहू शकाल नक्कीच 41 41 आपण पाहू शकाल 41 धावा 1 विकेट्स आपण पाहिलं तर एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. वर्ण विपक्ष शिवनसे आंबे याच्यामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. तर नक्कीच पंचांचा इशारा सुनील सरांचा कोल आमच्या कानापर्यंत पोहोचते. हा चेंडू येईल सवर पहिला चेंडू मात्र खराब फेकलाय आणि खराब चेंडूच्या साईनं मात्र धावसंख्या 1 ने सरसेल. 11 धावा स्कोर गाठ वरती जाऊन पोहोचतील. 11 आपण पहिलं 1 विकेट्स स्कोर गाठ आपण पहिलं तर नक्कीच 11 धावावरती जाऊन पोहोचलाय. हो बॅटची कडा हा जबरदस्त झेल या बेलेस मात्र फलंदाज होईल बाद. लवकर आताचा फलंदाज रोशनला मात्र परतावा गेल. या बेलेस मात्र वरने टीमला आपण पाहिलं तर दुसरा धक्का पाहायला मिळेल. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिलं तर पहिला षटक आपण हाताला गोलंदाजानं या बेलेस आपण पाहिलं तर दुसरा झटका मात्र भेटतोय रोशनच्या पारीचा आणतो. दुसरी विकेट बॅक टू डग्आउट तंबूच्या आसऱ्याला रोशनच्या मात्र पारीचा आणतो. तो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होतोय. नारायण आपण पाहू शकाल नारायण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होतोय. अजून ही सलामी जोडी आपण पाहिली तर तोडण्यामध्ये माहेर झाला गोलंदाज. पहिल्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली होती कैलासनं. मनोज सारख्या फलंदाजाला मात्र तंबूच्या आसऱ्याला निसवांत केलाय. पण अजूनही मात्र सलामी वीर मैदानामध्ये आतमध्ये आपण पाहू शकाल एक चांगली खेळी करत असताना 51 धावांचा पाठला करायचा आहे आणि 51 धावांचा पाठला करत असताना जवळपास आपण पाहू शकाल दुसरा षटक प्रतिपसावर या वेळेस मात्र लो फुलटोसचा चेंडू साईडच्या दिशेनं हा जबरदस्त गोलंदाजी पण इथं मात्र तंबूच्या आसऱ्याला मात्र परवताना मात्र विकेट मात्र मिळाली असते. पण इथे मात्र येईल सिंगल आणि सिंगलच्या साईनं धावसंख्या आणखीन एक वाढ होईल. 12 धावा स्कोर गाठ वरती जाऊन पोहोचल्यात. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी मोठ्या फटक्यापासून मात्र लांब ठेवलाय वर्ण टीम साठी. एका वर्ण टीम आपण पाहिली तर एक नावाजलेली टीम आहे. पण इथं मात्र हाफ ट्रॅकर चेंडू होता उचलणार फेकणार एक सिंगल येला दुसऱ्या धाबांचा प्रयत्न आणि तो मात्र 2 धाबा सहजरित्याने पूर्ण झाल्या आणि या 2 धाब्याच्या सायनं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल. संजय वाघमारे साहेब आमच्या गुन्हेलेखन साथीला जोडले गेलेत. 14 धाबा स्कोर गाठ वरती जाऊन पोहोचल्यात. आपण पाहू शकाल नक्की जर चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी अजूनही मॅच कोणी जिंकली नाही. जोपर्यंत आपण पाहू शकाल ना शेवटचा चेंडू येणारे 24 चेंडू मध्ये 51 धावांचा पाठला करायचा आहे आणि धावसंख्येवरती जाऊन पोहोचल्या 14 अंकावरती. इथं मात्र हवाई सफार जरूर झालाय
चेंडू आउट पार. मिड विषयामध्ये आपण पाहू शकाल येथे षटकार, दणदणीत षटकार आणि या षटकाराच्या सायनं मात्र संघ जाऊन पोहोचेल. टमटेन आपण पाहू शकाल 20 या अंकावरती 2 विकेट मात्र मिळवल्या त्या गोलंदाजानं. पण इथं मात्र फलंदाज मात्र सुरेख मात्र फलंदाजी करते. 20 धाबा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात. सुरेख फलंदाजी, जबरदस्त फलंदाजी आपण पाहू शकाल. अजूनही मात्र बरेचशे धाब्यांची गरज आहे. दुसरा षटक प्रतिपथावर असताना ही चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. पण इथं मात्र मोठा फटका आलाय. षटकार या फटक्याची गरज होती तर फटका मार्ग पाहायला मिळाले. आपल्याला पाहू शकाल नक्कीच चांगली फलंदाजी सुद्धा पाहायला मिळेल वर्ण टीमच्या माध्यमातून. वर्ण टीम एक दादा टीम आपण पाहू शकाल कर्जत विभागामध्ये मोडले जाणारी टीम. पण इथं मात्र नक्कीच 2 तालुक्यामध्ये ही लढत चालू आहे. पनवेल विभाग आपण पाहू शकाल एक मोठा वर्ण आहे. पण इथं माझा आणखी एक फटका, जबरदस्त फटका, अष्टक ग्राउंडचा हा फटका अजून एक येईल दर्जेदार फटका. यावेळेस मात्र नक्की 6 धावा येतील. धाव फलकावरती धावा 6च्या साईनं सरसवेल 26 धावा 26 आपण पाहू शकाल 2 विकेट्स आपण पाहिलं तर नक्कीच जबरदस्त 26 धावा स्कोर गाठवरती जाऊन पोहोचल्यात. 51 धावांचा पाठला करायचा आहे. तर नक्कीच बाहेरून आवाज देऊ नका. पंचांचा निर्णय आमच्या कानापर्यंत पोहोचत आहे. बाहेरून आवाज दिला तर पहिल्यांदाच केलं जाईल. त्यावेळेस आपण पाहू शकाल सुनील मुकनेचा अंतफायर आपण पाहू शकाल. नक्कीच आवाज बाहेरून देऊ नका. क्रिकेट आहे, क्रिकेट आणि चिन्ह खेळ बदलेला आपण पाहिलं. शेवटच्या मुवमेंट परत ही मॅच जाणार आहे. कारण तर दोन्ही संघ आपण पाहिलं तर एक पनवेल विभाग आणि एक कर्जत विभाग मध्ये ही मॅच असते ना, तेव्हा मात्र नक्कीच. तर नक्कीच आपण पाहू शकाल शेवटचा चेंडू असेल या गोलंदाजाचा. फुलटा चेंडू इथं मात्र स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न असेल. आनंद करती ताकद आहे, आनंद करती क्षमता आहे. आपण पाहिलं तर 2 चेंडूवरती 2 षटकार मारले. याला बोलतात क्रिकेट. तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा षटकार आला असता, पण इथं म्हणतात याला क्रिकेट. या वेळेस मात्र सिंगल घेतले, स्ट्राईक रॉकेट केले. आपल्या स्वतःच्या जबाबदारीने मात्र खेळ आपण क्रिकेटमध्ये आपण पाहतो ना. या एका धावेच्या साईनं 27 धाबा स्कोअर्स गाठवरती जाऊन पोहोचल्यात. 27-6-7 आपण पाहिलं तर 2 विकेट. तर नक्कीच आपण पाहू शकाल. तर आपण पाहिला तर 2 षटकाचा अद्यापच खेळ संपलाय आणि धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 27 धाबा 27 धाबा. येणारे चेंडू असतील आता 12 आणि धावसंख्येची गरज असेल ती 24 धाब्यांची गरज असेल. आपण पाहू शकाल गुन्हेलेखल आमच्या साथीला जोडले गेलेत. संजय वाघबरे साहेब आमच्या साथीला जोडले गेलेत. 24 धाब्यांची गरज असेल. आपण पाहिला तर 24 धाब्यांची गरज असणार आहे. आपण पाहू शकाल 12 चेंडू मध्ये आता 24 करावे लागतील. पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला लागेल तर 2 धाबा करावे लागतील. 12 चेंडू 24 धाबा. प्रत्येक चेंडूवरती मात्र दुहेरी अंक आणि जर मोठा फटका आला तर नक्कीच आपण पाहू शकाल इथं मात्र वरने टीम मात्र आपली जागा बनवू शकेल. कारण इथं आपण पाहिलं तर सुनीलच्या माध्यमातून चांगला पंच आपल्याला लाभला गेला. या चीज कमल्याचा मैदान मात्र आपण पाहू शकाल. सोंटाई पाता क्रिकेट संघ चीज खांबल्याच्या अविजेतनं ही सामना मात्र पाहायला मिळेल. पण इथं फुलटा चेंडू इथं मात्र हा चेंडूला मात्र दुसऱ्या टप्प्यावरती उचलण्याचा प्रयत्न. पण इथं मात्र हा चेंडू जाईल सीमारेषा पलीकडं येईल 4 धाबा आणि 4 धाव्याच्या साईनं मात्र धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतील. तिथं 31 धाबा अक्षयच्या गोलंदाजीवर आपण पाहतोय. कर्जत एन कडनं ही गोलंदाजी, कॅमेरामॅन कडनं ही गोलंदाजी आपण पाहतोय. पण इथं मात्र सुरेख गोलंदाजी नक्कीच फेकावी लागेल. कारण इथं मात्र नक्कीच तर आपण पाहू शकाल नक्कीच चांगली गोलंदाजी करत होता गोलंदाज. पण इथं मात्र चौकार आलाय. हो जबरदस्त गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर बाहेर ओलांडण्याचं काम. इथं मात्र कधी कधी गोलंदाज सजवत आहे तर कधी कधी हा फलंदाज. यावेळेस मात्र चेंडू आलाय डॉट आणि डॉट चेंडूच्या साईन आपण पाहिलं तर धाव फलकावरती धाव जाऊन पोहोचल्या त्या 31 धाबा. अजूनही 20 धाब्यांची गरज आहे.
अजून 21 धाव्यांची गरज आहे. इथं मात्र चेंडू आलाय डॉट. काय गोलंदाजी आहे. हो लव फुलटॉसचा चेंडू घुटना टेक तमाशा दाखवला नाही या गोलंदाजानं. फलंदाजाने आपण वाहू शकाल नक्कीच. हो इथं मात्र काय नशीब आहे वरने टीमचा. चेंडू उडाला नसता तर हा फलंदाज बाद झाला असता. आपण पाहू शकाल नक्कीच 2 धाबा येतील आणि या 2 धाब्याच्या साईनं मात्र संघ जाऊन पोहोचेल 33 या अंकावरती. 33 धावा धावपलकावरती आपण पाहू शकाल. 12 चेंडू मध्ये 24 करायचे आहेत. इथं मात्र पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार. त्यानंतर आपण पाहिला तर सिंगाला डब्बल मध्ये कन्व्हेट. इथं मात्र हा जबरदस्त गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर विकेट किपर कुठली चुकी करत नाही. या बेलेस चेंडू डॉट आणि डॉट चेंडूच्या साईन आपण पाहिला तर अजून एक चेंडू आलाय डॉट. आपण पाहिलं तर अजूनही आता समीकरण बदलेल या मॅच मध्ये. आता आबा करावी लागेल टीम आपण पाहू शकाल वरने टीमच्या माध्यमातून चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आहे. इथं मात्र अजून एक पण पंचांचा इशारा येणं बाकी आहे. चेंडू डॉट आपण पाहू शकाल चांगली गोलंदाजी या बेलेस आपण पाहिलं तर काय तिसऱ्या गोलंदाजाने गोलंदाजी केली. जबरदस्त गोलंदाजी ज्या गोलंदाजावरती विनोद वरती आक्षेप आपण पाहू शकाल नक्कीच. तर नक्कीच आपण पाहिला तर विनोद वरती ते अशा बालगून ठेवलं होता आपण पाहू शकाल पंच सुनील. पण इथं मात्र नक्कीच आपण पाहू शकाल फलंदाज होईल बाद. ज्या विनोदनं मात्र 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले होते असं वाटलं होता का सुनील सुद्धा आपण पाहू शकाल नक्कीच चांगला खुश झाला असता. पण इथं आपण पाहिला तर नक्कीच त्याच्याच टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कर्जत आणि खालापूर प्रीमियर लीग मध्ये आपल्याला हा विनोद पाहायला मिळेल. सुनील मुकणे साहेबांचा हा खेळाडू आहे. आपण पाहू शकाल नक्की 2 चेंडूवरती 2 षटकार जरूर मारले. पण इथं मात्र 4 चेंडू डॉट खेळलाय. 4 चेंडू मात्र डॉट खेळला. आपण पाहिला तर 3 चेंडू डॉट आणि 1 चेंडूवरती आलेली विकेट. आणि त्याबद्दल आपण पाहू शकाल चांगली फलंदाजी करत होता. पण नवीन फलंदाज दीपक मैदानाच्या आतमध्ये रबन होते. या बिलीस आपण पाहिला तर 6 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज असणार आहे. सहा चेंडू आणि 18 धाव्यांची गरज असणार आहे. पण पहिला तर तर नवीन गोलंदाज आपण पाहू शकाल प्रतीकच्या माध्यमातून शेवटचा षटक स्वतःची जबाबदारी आपण पाहिली ना तर 6 चेंडूमध्ये रोखायचे 18 धावा आणि 18 धावाचे रोखताना आपण पाहिलं तर गोलंदाजाला प्रतीकच्या माध्यमातून ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. कर्जत एंड कडनं ही गोलंदाजी सुरेख गोलंदाजी नवीन गेलेला फलंदाज दीपक नॉन स्ट्राईकला उभे. आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी आहे त्याच्या माध्यमातून आपण पाहायला मिळेल 18 धावा भरपूर आहेत. आपण पाहिलं शकाल जोपर्यंत मोठा फटका येईल नाही तोपर्यंत आपण पाहिलं ना तर या षटकामध्ये आव्हा काढण्याचा प्रयत्न मात्र या वर्ण टीमच्या माध्यमातून राहील. पण इथं काय गोलंदाजी जबरदस्त गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर विकेट या कव्हरच्या क्षेत्रक्षणाने हा झेल कन्वर्ट केला. इथं मात्र झेल जमिनीला जाल जरूर झालाय. इथं मात्र हा चेंडू येईल डॉट आणि डॉट चेंडूच्या सायनं मात्र पाहू शकाल नक्कीच 5 चेंडू मध्ये आता बनवायला लागतील 18 धावा. तर नडाल टीमचा कर्णधार हो जबरदस्त फटकेबाजी. पण इथं मात्र हा झेल स्टेट ग्राउंडचा हा फटका होता. फलंदाजवर आणखी एक बाद. वरने टीमला अजून एक रक्कम मिळेल आणि नवीन फलंदाज आपण पाहू शकाल नवनाथ हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होतोय. अजून एक धक्का मिळालेला आहे. 4 चेंडू मध्ये आता बनवायला लागतील 18 धाबा. कंपल्सरी 3 षटकार मात्र ठोकावे लागतील. नडाल टीमचा कर्णधार आणि विजय संघ पण पाहू शकाल नडाल संघाचा कर्णधार येऊन थांबायचे. नवीन फलंदाज नवनाथच्या माध्यमातून आपण पाहतो ही फलंदाजी असेल. 4 चेंडू मध्ये आता बनवावे लागतील 18 धावा. कंपल्सरी 3 षटकार ठोकावे लागतील.
हो हो हो, नवनाथ मध्ये ती क्षमता आहे आणि नवनाथ मध्ये ती ताकद आहे. चेंडूला पाठवलंय एक्स्ट्रा कव्हर मध्ये, हा चेंडू मात्र फिरकावलाय 6 धाब्यांसाठी. येईल रे षटकार आणि षटकाराच्या सायनं मात्र संघ जाऊन पोहोचेल वरने टीम 34 या अंकावरती. 3 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. नवनाथ मध्ये ती क्षमता आहे. 39 सॉरी माफी असावी, 39 धाबा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. येणाऱ्या चेंडू असतील आणि धावसंख्येची गरज असणार आहे, त्यामुळे पाहू शकाल 12 धाब्यांची 2 चेंडू मध्ये ही मॅच मात्र फिनिश करण्याचा प्रयत्न असेल. नवनाथ मध्ये ती क्षमता आहे. नवनाथ एक दादा आपण पाहू शकाल सिंगल 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 आणि सिंगल आली आणि सिंगलच्या साईन आपण पाहिला तर धावफलकावरती एक सिंगलच्या साईन धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ते 40 या अंकावरती. 14 3 विकेट्स आपण पाहिलं तर एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाला. 2 चेंडू मध्ये आता बनवावे लागतील. 2 चेंडू आणि 11 धाबा. 2 चेंडू 11 धाबा आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी करते गोलंदाज. आपण शेवटच्या मुमेंटला हा उचललाय, चेंडूला फिरकून दिलाय. या बेलेस हा चेंडू टप्पार सी बारेशा पलीकडे जाणार हा षटकार आणि या षटकारानं मात्र हवा काढली मॅच मध्ये. या बेलेस मात्र अजूनही कोणी जिंकला नाही. येणारे चेंडू असतील सिंगल आणि धावसंख्येची गरज असेल ती 5 धाब्यांची. काय चेंडू मात्र फेकल्या गोलंदाजानं आणि काय चेंडू मात्र खेळला या गोलंदाज दीपकनं फलंदाजानं. या बिलेस आपण पाहिलं तर 5 धाब्यांची गरज असणार. एक चेंडू सिलक शेवटचा मुवमेंट आणि शेवटचा आपण पाहू शकाल की चेंडू असेल आणि 5 धाब्यांची गरज असेल. दीपक मध्ये ती क्षमता आहे. जोपर्यंत वरने टीम आपण पाहतोय ना कसं एंड करणं गोलंदाजी करते असताना त्या बेलेस आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी करत असते, पण इथं मात्र फलंदाजी प्रत्येक चेंडूवरती मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न असेल आणि येणारे चेंडू असेल सिंगल. एक चेंडूवरती आता करावे लागतील त्या 5 धाबा. जरी 4 धावा आल्या तरी पण हा सामना मात्र विजयी होणार नाही. इथं मात्र आपण पाहू शकाल सुपर ओव्हरचा प्रयत्न मात्र करू शकत नाही. येल 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 आणि हे वरने टीम याच नावाने ओळखले जाते कारण ते शेवटच्या मोमेंटला दीपकने मारलेला हा षटकार आणि या षटकाराने मात्र विजय घोषित केलाय. टीम आपण पाहू शकाल वरने टीमच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहू शकाल आमच्या कानापर्यंत आवाज पोहोचतोय. मनोज साहेबांचा सुद्धा आवाज पोहोचतोय. या वेळेस दीपकनं मात्र अडचणीमध्ये असताना मात्र 7-8 मॅच आपण पाहू शकाल नक्कीच या दीपकनं मात्र विजय करून दिल्यात कारण विजयामुळे दीपक मध्ये ती क्षमता आहे. आपण पाहू शकाल जपडत एसटी बॉडी एसटी आपण पाहिली तर नवनाथनं मात्र चांगली गोलंदाजी केली, चांगली फलंदाजी सुद्धा पाहायला मिळालेली आहे. काय फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या एक चेंडूमध्ये 5 धावा असताना ही काय जबरदस्त फलंदाजी या वेळेस आपण पाहिला तर जबरदस्त फलंदाजी आपण पाहिलं दीपकच्या माध्यमातून. जबरदस्त फलंदाजी आपण पाहिली तर दीपकच्या माध्यमातून शेवटच्या चेंडू परत ही मॅच आली होती. मी आधी जो उल्लेख केला होता गोली लेकर आमच्या साथीला जोडले संजय वाघमारे साहेब त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकून होत नाही ना तोपर्यंत मॅच कोणाच्या बाजूने मात्र झुकेल, पण इथं मात्र झुकवलाय आणि दीपकने मात्र कामगिरी चांगली केली. या वेळेस आपण पाहिलं तर नक्कीच मंडप डेकोरेशन संजय वाघमारे मी विनंती करेन. आपण पाहू शकाल संजय वाघमारे साहेब आपल्याला इथं या कमेंट्री बॉक्स मध्ये निवांत होण्याचा प्रयत्न मात्र पाहायला मिळेल. नक्कीच काहीतरी अडचणी आल्या तिथं आपण पाहू शकतो.